लोकशाहीची थट्टा चाललेली आहे. ज्या पद्धतीने अशा पद्धतीने होत असेल तर ती थट्टा आहे. त्यामुळं प्रामाणिकपणे इलेक्शन कमिशन एक वेगळी स्वायत्त बॉडी या देशामध्ये संविधान निर्माण केलेली आहे आणि त्याने याबाबत योग्य ती भूमिका घेतली पाहिजे आणि कोणाच्याही दबावाखाली येऊ नये अशी आपली अपेक्षा आहे. कधीकधी मुस्लिम धर्मियांचे मतदान जे दुबार मतदार आहे किंवा हिंदूंचे मतदान दुबार मतदार आहे असे वावडे किंवा या विरोधकांकडनं सत्ताधारी पक्षांकडनं उठवले जात आहे. आपल्याला काय वाटतं मतचोरीचा जो प्रकार आहे तो या संदर्भात धर्माधर्मामध्ये कुठेतरी कार्ड खेळून वापरला जातो का थेट कुठेतरी लोकांना टार्गेट केलं जातं? विचारतो या देशातील लोकशाही कार्यकर्त्यांच्या पेक्षा जात आणि धर्म बघून मोठं केलं जातं. आणि ज्या दिवशी या देशाचं बाबासाहेब भाष्य आहे त्या बाबासाहेब एक शब्द वापरला आहे हॅपनॉट्स म्हणून, म्हणजे जे सत्ता आणि संपत्तीपासून वंचित असलेले मग कुठच्याही जाती धर्मातले लोक असतील ते जर एकत्र आले आणि त्याने या देशामध्ये खऱ्या अर्थाने जर सत्ता राबवली तर खऱ्या अर्थाने या देशाचं मंगल होईल अशा पद्धतीने बाबासाहेब अपेक्षा मी तो शोधील लवकर येईल अशी अपेक्षा करतो. साहेब